रामकृष्ण हरी. आज आपल्या राघव नर्मदा परिक्रमा नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र या नक्षत्रावरती अत्यंत भरपूर परिक्रमावासी येत असतात त्या ठिकाणी. पण आज या ठिकाणी विशेष रूपाने ज्यांना आपण आदराचं स्थान मानतो की आदर स्थानावरती असणारे हरिभक्ती परायण परमपूज्य परमश्रेय बाळू महाराज गिरगावकर आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत. तर ते आपल्या अन्नक्षेत्रावरती आलेले आहेत. 2 शब्द ते बोलू इच्छित आहेत. म्हणून महाराजांना विनंती आहे ते बोलतायत. नर्मदे हर. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आजचा 68वा दिवस. गेल्या 8 दिवसापासनं आदरणीय हरिभक्तीपरायण नर्मदा कृपांकित परमश्रद्धेय नवनाथ महाराज आहेर तथा सौभाग्यवती ताई या आश्रमावर गोड अशी परिक्रमावासियांची सेवा करतात. आणि महाराष्ट्रात जी पदार्थ आहेत ती पदार्थ या परिक्रमावासियांना मोठ्या श्रद्धेनं मातृवत प्रेमानं गोड अशा प्रकारचं भरवतात. आणि इथं आल्याच्या नंतर मैयाचा तर आशीर्वाद पाठीमागे आहेच, पण इथं आल्यावर असं वाटलं आळंदी पंढरीत आपण पोचलो, देहूत पोचलो, पैठणमध्ये पोचलो. असा सुंदरसा आश्रम, गोडसं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये त्यांची श्रद्धा, त्यांच्यावर झालेली मैयाची कृपा, गोड असा साक्षात्कार त्यांच्यावर दोघांवर, ताईवर आणि महाराजांवर आहे. आणि त्या साक्षात्कारानं, त्या कृपेनं ते परिक्रमावासियाची अत्यंत गोड सेवा करतात. अशीच सेवा त्यांच्या हाताने होत राहो अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना, श्री गुरु जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना, श्री गुरु कवी महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना, नर्मदा मैयेच्या चरणी प्रार्थना, मा इंद्रायणी मातेच्या चरणी सुद्धा प्रार्थना. अशीच सेवा वारकऱ्यांची, परिक्रमावासियांची महाराजांना घडत राहो. आणि ती करण्यासाठी सदृढ अशा प्रकारचं दोघांना सुद्धा गोड असं आयुष्य सुद्धा प्रदान विटेवरच्या मालकांनी करावं अशी प्रभूचरणी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. रामकृष्ण. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. सुंदर अशा प्रकारचं विवेचन केलं. आनंद वाटला आमच्या या अन्नक्षेत्रावरती आपण आलात. खूप खूप आनंद आहे. जाणे जे यज्ञ कर्म कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सुख महाराज की जय. महाराज की जय. हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आइए है फिर पधार नाही ना. नर्मदे हर, नर्मदे हर. परळी भागातली वंजारी समाजाची माणसं खूप आहेत तिकडे. प्रचंड 5-5 हजार लोकसंख्येची गाव आहे इथं. तर मला असं वाटायले मला जी येतो पुढच्या वर्षी. हो नक्की नक्की. बाळू महाराज गिरगावकर यांचं आपल्या राघव नर्मदा परिक्रमा नक्षत्रावर प्रस्थान होत आहे. जेवण केलं सुंदर अशा प्रकारचं आणि या ठिकाणून अनमोल अशा प्रकारचं थोडंसं आम्हाला अनुमोदन त्यांनी केलं. आणि या ठिकाणावरून ते आता पुढच्या मार्गाने जात आहेत, मार्गस्थ झालेले होत आहेत. सर्वांचा निरोप त्या ठिकाणी ते घेत आहेत. आणि या ठिकाणी हा भोजन हॉल आहे, आपल्या महाराष्ट्रातून मंडप बनवून आणलेला आहे की या ठिकाणी फक्त जेवणाची व्यवस्था आणि झोपण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.